आज चहा पिण्याच्या नादात आमचा ऍक्सिडेंट होता राहिला, त्यावरून आमचा एक कार्यकर्ता अचानक रडायला लागला. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. जसे धुळीशिवाय वागुली चालू शकत नाही, तसंच चहा पिल्याशिवाय चलणं तर काय, उठणं बसणं सगळं अवघड होतं. आज अख्खा काळा झाला माहिती का, शर्ट काळ, पॅन्ट काळी, बूट हा एवढं एक बूट राहिलं फक्त, तोंड पण काळच आहे. मग आमच्या बॉडीचे लूज झालेले पुरजे टाईट करण्यासाठी आम्हाला चहा प्यायला जायचं होतं. तेव्हाच आम्हाला हा कार्यकर्ता दिसला. त्याला काय माहिती कशाचं टेन्शन होतं. मला तर वाटतं शाळेमध्ये ह्याची कोणतरी अप्सराची पेन्सिल चोरी केली, म्हणूनच भाऊ इतका टेन्शन मध्ये. चाचाचं वय कमी झालं ना आता. एक तर वाघोलीच्या रोडवरती आधीच इतकं पाणी भरलेलं आहे, ते पाणी पण ह्याला कमी वाटते म्हणून हे अजून पाणी वाचायला. शेवट वाघोलीचे लोक आहेत, ते काय पण करू शकतात. त्यावरून हायवेला ह्यांनी रोडवरती इंडिया पाकिस्तानच्या बॉर्डर बनवून टाकला. पहिलाच रोड इतका बारका आहे, त्यावरून अजून बारका. एक दिवशी रोड इतका बारका होईल ना, हायवे वरती गाड्या डोक्यावर घेऊन चालला. मग 120च्या स्पीड मध्ये आम्ही चहा प्यायला पोहोचलो. तेव्हाच इडली शेट मानला, चायपत्ती तर काळ्या कलरची असते, मग चहा कोण ब्राऊन कलरचा बनतो. भाऊचे विचार ऐकूनच माझ्या किडनीला हार्ट अटॅक आला. सगळ्या गोष्टी साईडला राहिल्या, पण कॅमेरा बघून केस सेट नाही केले, मग काय फायदा केसांचा. त्यावरून टिल्ल्याचं तर तुम्ही नादच नका करू. थंडीमध्ये छत्री आणि उन्हाळ्यामध्ये रेनकोट घेणारा माणूस म्हणजे टिल्ल्या शेट. भाऊचा दबदबा अख्ख्या वाघोलीत असतो, पण कुठं असतो त्याचा शोध चालू आहे अजून. तेव्हाच आम्हाला शाळेचं साईडचं गेट उघड दिसलं. जेव्हा शाळेत होतो तेव्हा तर काही वाटलं नाही, आता पण काही वाटत नव्हतं, पण अंगातल्या किड्याने आणच शेवट. मला वाटलं आज शाळेच्या आठवणीच रडायला लागलाय. चेक केलं तर कळलं, भाऊ लपुरीला बघत होता. काय विषय नाही, सगळ्यांचा आपला आपला अंदाज असतो, तुम्ही तोपर्यंत फॉलो करून घ्या.